नागपूर कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लखोटिया सेल्स कॉर्पोरेशन या गोदामात झालेली 9,55,000 रुपयांची धाडसी घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। फिर्यादी नंदलाल लाहोटी यांनी 25 एप्रिल रोजी गोदामाच्या कॅबिनमधील ड्रॉवरमध्ये 4 दिवसांची जमा झालेली रोख रक्कम ठेवली होती। मात्र 27 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा त्यांनी गोदाम उघडले तेव्हा त्यांना ड्रॉवरमधील सर्व रोकड गायब असल्याचे दिसले। चोरट्यांनी गोदामाच्या छताचे लोखंडी पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि चोरी करून पोबारा केला होता। या घटनेची तक्रार प्राप्त होताच कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अतिशय बारकाईने पाहणी केली। तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य सुरेश डेलीकर आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 5,04,960 रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पॅशन प्लस दुचाकी असा एकूण 5,54,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केल्यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे। फिर्यादी नंदलाल लाहोटी यांचे डेप्टी सिग्नल परिसरात लखोटिया सेल्स कॉर्पोरेशन नावाने गोडाऊन आहे। खाण्याच्या तेलाचं त्यांचं ते गोडाऊन आहे। त्या गोडाऊनमध्ये त्यांनी 2-3 दिवसाची कॅश त्यांची जमा झालेली होती आणि बँक बंद असल्यामुळे दिनांक 25 ते 27 दरम्यान ती कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचं जे गोडाऊन आहे त्याच्यात प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेले एकूण रोख रक्कम 9,55,000 रुपयाची चोरी केलेली होती। त्यावरून त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता। गुन्हा नोंद झाल्यानंतर आमचे डीबी तपास पथक प्रमुख PSI श्री रामलोट साहेब, त्यांची टीम रविकुमार शाहू, मंगेश लोही, प्रदीप पवार, संतोष पांडे, अनिल जाधव आणि गहोकार यांनी परिसरातील जवळपास 40 ते 50 CCTVची पाहणी केली आणि त्यावरून त्यांनी आरोपीची नावं निष्पन्न केली आणि यातील 3 आरोपीची नावं निष्पन्न झाल्यानंतर त्यात असे दिसून आले की एक आरोपी आदित्य सुरेश डेलीकर हा 19 वर्षाचा असून बाकी 2 विधी संघर्षित बालक आहे। या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 5,54,000 रुपयाची रक्कम आपण जप्त केलेली आहे, गुन्ह्यातील चोरीस गेलेली। तसेच उर्वरित रक्कम आरोपी गुन्हा घडल्यानंतर 3 ते 4 दिवस फरार होते, ते बाहेर छत्तीसगडमध्ये वगैरे फिरून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांची हिस्से वाटणी झाल्यानंतर त्यांनी काही रक्कम खर्च केलेली आहे। सदरचा गुन्हा हा माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांचे मार्गदर्शनात माननीय जॉईंट CP सर श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय साऊथ रिजन सर श्री शिवाजी राठोड सर, आमचे DCP झोन 5 सर श्री कदम सर आणि आमचे ACP कळमना विभाग श्री ओवाड सर यांचे मार्गदर्शनात आमच्या संपूर्ण DB टीमने केलेलं आहे। पकडलेल्या आरोपीचा अजूनपर्यंत रेकॉर्डवर नाही आहे आरोपी। आपण 5,54,000 रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम जप्त केलेली आहे।